श्रीमदार्थ एकनाथी भागवत अध्याय 11 भाग 5. हा चौथा प्रेम होय असे समज. उत्तम भागवताची स्थिती तीच मी तुला यथार्थ रीतीने सांगितली. या स्थितीला जाणारा फक्त मीच आहे. निर्गुणामध्ये प्रेम उत्पन्न होणे हे शुद्ध सत्वाचे लक्षण आहे. याची खूण मी जाणतो किंवा जे ब्रह्मस्वरूप असतात ते जाणतात. उद्धवा, श्रद्धायुक्त श्रवण केले की त्याच्या योगाने एवढा लाभ आहे हे लक्षात ठेव. श्रद्धेने श्रवण केल्याने महात्म्य त्रैलोक्यातही फार मोठे आहे. विचारवंत आणि निरीच्छ वक्ता मिळाला तर श्रद्धेने कथा श्रवण करावी, किंवा ज्ञानसंपन्न श्रोता मिळाला तर स्वतःही कथा सांगावी. जेव्हा श्रोता आणि वक्ता हे दोन्ही नसतील तेव्हा आपल्या मनाचाच आश्रय करावा आणि माझे अवतार कृत्ये वगैरे जे काही आहे त्यांचा एकट्यानेच विचार करावा. विषयांची अस्था सोडून व कळी काळासही टक्कर देऊन माझ्या कीर्तनामध्ये उदास न होता अत्यंत उल्हास धारण करावा. वासनेचा बिमोड करून लौकिकाची लाज सोडून श्रीकृष्णाचे नामस्मरण करीत कीर्तनामध्ये आवडीने नाचावे. राम, कृष्ण, हरी, गोविंद अशा नामांची काव्ये गात असताना त्यातील अनेक प्रकारची पदे चित्रबंध यांनी कीर्तनामध्ये आनंद करून सोडावा. ज्यांच्या योगाने आत्मज्ञानाचा लाभ घडेल अशा प्रेमळ पदाचे निरनिराळे प्रकार कीर्तनामध्ये मोठ्या प्रेमाने गायन करावे व त्यावेळी समोर संत समुदाय बसवावे. मृगुंद, टाळ, वीणा इत्यादी वाद्ये घ्यावी व वैष्णवांचा समुदाय मिळून कीर्तनामध्ये मोठा गजर करून सोडावा. काळ वेळ मुळीच मनात आणू नये. दशमीला दिंडीचे जागरण करून आळस सोडून सुंदर गायन करावे व माझ्या अवतार कृत्यांचे स्मरण करून तसे हावभाव करून दाखवावे. रामाने धनुष्याची दोरी ओढून शंकराचे धनुष्य कसे काडकन मोडून टाकले ते दाखवून तोच राम मी अशी जो गर्जना करतो, कीर्तनामध्ये जय जयकाराची गुढी उभारतो, कृष्णाने गोवर्धन पर्वत कसा उचलला, दावाग्नी कसा प्राशन केला, तो प्रकार तो हावभावांनी करून दाखवतो. रामांनी सेतू कसा बांधला त्यांचेही अनुकरण करून दाखवतो. आळसाला दूर झुगारून व अभिमानाला बाहेर घालवून रात्रंदिवस कीर्तनाचा घोष चालवतो. त्यात मी मोठा गाणारा आहे असा गर्व मुळीच धरत नाही. गाण्याची प्रौढी, ज्ञातेपणाचा अभिमान व शहाणपणाचा डौल ही सर्व ओवाळून टाकल्याप्रमाणे सोडून देतो आणि शुद्ध प्रेमाने व साधेपणाने कथेचा गौरव करीतो. त्याच्या योगाने मला अप्रतिम आनंद वाटतो. नाम कीर्तनाचा कल्लोळ उसळून गर्जना करीत असता नामोच्चाराबरोबर सर्वांची एकदम टाळी पडते तेव्हा त्याच्या योगाने महान पातकेही भस्म होऊन जातात. त्या वैष्णवांच्या समुदायामध्ये मी उभा असतो. क्षीरसागरामध्ये सुद्धा जे सुख मला मिळत नाही, वैकुंठातही जे सुख पाहावयास गेले तर दृष्टीत पडत नाही ते सुख मला कीर्तनामध्ये मिळत असते. कीर्तनाच्या नादाने वश होऊन मी डुलत असतो. प्रेमळ भक्तांची मला अतिशय आवड आहे. भक्तांच्या भक्तीच्या कौशल्याने मीही कीर्तनामध्ये छंदाच्या तालावर आनंदाने नाचत असतो. अशा प्रकारच्या कीर्तनामध्ये कोटीच्या कोटी प्रायश्चित्ते गडप झाली. यमदूतांची वाढ खुंटली आणि पातकाचा काटाच काढला गेला असे समजावे. नामस्मरणाच्या आवडीपुढे कोट्यावधी मंत्रबीजे लज्जित झाली आणि बिचारी तापादिक साधने व हरिनामाने वेडी होऊन गेली. हरिनामाचा घोष ऐकताच यागांची आपले तोंडच लपवले. त्या हरिनामाच्या धाकाने विषय सुख तर पळूनच गेले आणि अधर्म होते ते तिथल्या तिथेच थिजून गेले. हरिनामाचा कडकडाट ऐकताच सर्व दोष दिगंतामध्ये पळून गेले व तीर्थाचाही अभिमान उतरला. असे हे कीर्तन कौशल्य हरीला अत्यंत प्रिय असते. माझ्या प्रेमाने उन्मत्त होऊन जे आवडीने अहोरात्र कीर्तन करत असतात ते मनाने व वाणीने अनेक प्रकारची कर्मे करून देखील माझ्याशिवाय दुसरे काही जाणतच नाही. माझे जे उत्तम भक्त आहे त्यांचा धर्म, अर्थ व काम ही सर्व मीच. त्यांचा मनोधर्म माझ्याशिवाय दुसरे कर्म करणे हे जाणतच नाही. माझे भजन तेच हे त्यांचे उत्तम कर्म. मला जो धर्म अर्पण होतो तोच त्यांचा पवित्र धर्म. अशी माझी आवड धरणे हीच त्याची शुद्ध इच्छा आणि त्या इच्छेची विश्रांती ही माझ्यामध्येच
ते अनेक प्रकारचे द्रव्य खर्चून परमार्थाचाच संग्रह करून ठेवतात. अशाश्वत रूप संपत्ती हे जे द्रव्य, त्याचा संग्रह माझे भक्त करीत नाही. द्रव्यावरच ज्यांचे चित्त असते ते केवळ अभक्त हो, ते लक्षात ठेव. ते जे काही भजन करतात ते एखाद्या नटाने केवळ पैशासाठी केलेले नाटक होय. मनाने आणि वाणीने घडलेली कर्मे जेथे मला अर्पण होत नाही तेथे ते सर्व दांभिक भजन समजावे. ते केवळ पोट भरण्यासाठीच केलेले असते. भक्तीत सुद्धा विरुद्धपणा असतो. त्या विरुद्ध धर्माचे जे लक्षण तेही आता सांगेल. सावधानपणे ऐक. माझ्या भजनाचा कमीपणा करून जो पैसा मिळवायला निघतो तो भक्तांचे हे लक्षण मुख्यतः भजन विरुद्ध होय. पदरचे द्रव्य खर्च करावयाचे समजत नाही व कोरडेच माझे भजन करतो. अशा रीतीने ज्याने मला ठकविले ते त्याचे कृत्य मुख्यतः विरुद्ध लक्षण होय. यालाच अर्थविरुद्धता असे म्हणतात. आता जो भक्त दृष्ट वासनेने कर्मे करणारा असतो व मी भगवंताचे भजन करीत आहे तेव्हा मला कोणताच दोष मुळीच लागणार नाही, अशा प्रकारच्या भावनेने जो दृष्ट वासनेतच नेहमी गुंतून राहतो त्याची ती वर्तणूक म्हणजे भजनाच्या विरुद्ध लक्षणच होय. ते भजन भक्तांना अभक्तपणा मात्र आणीत असते. मला अर्पण न करता जे श्राद्ध करावयाचे त्याची कल्पना ही श्राद्धाच्या विरुद्धच होय. श्राद्धाचा जो संकल्प आहे तो मला अर्पण करण्यानेच खरोखर विरुद्ध होत नाही असे वेदसुद्धा गरजून सांगत आहे. पितर स्वरूपी जनार्दन हा श्राद्धातील मुख्य संकल्प असतो आणि असे असता मला नैवेद्यच अर्पण करत नाही. अन्न हे ब्रह्मच आहे आणि मीही ब्रह्मच आहे हे श्राद्धातील गुह्य वर्म आहे. पण असे शुद्ध कर्म न समजून वृथा भ्रम मात्र वाढवितात. सर्व जग उत्पन्न करणारा मी आहे. सर्व पितरांचाही मुख्य पिता मी आहे. त्या मला कर्म अर्पण न करता श्राद्ध करणे हे सर्वतोपरी विरुद्ध होय. मला अर्पण न करता जे काही करावयाचे ते अभक्तपणाचेच होते. अशी विरुद्ध धर्माची लक्षणे जो आचरतो त्याला अनिवार्य व भयंकर दुःख प्राप्त होते. उत्तम प्रकारचे लक्षण हेच की तो संकल्पशिवायच अन्नपानादी मला अर्पण करतात व त्यातील रहस्य जाणतात. जे माझ्या ठिकाणी ध्रुवाप्रमाणे अढळ भजनशील असतात त्यांना माझी स्थिर व अत्यंत अढळ अशी भक्ती प्राप्त होते. अर्थजिज्ञासू आणि अर्थार्थी ह्या तिघांनाही जी प्राप्त होत नाही उद्धवा ती माझी चौथी भक्ती त्यांना प्रेमामुळे प्राप्त होते. अर्थ असतो तो आपली पीडा दूर व्हावी म्हणून अर्थार्थी असतो. तो माझे भजन करून आपल्याला यथेच्छ पैसा मिळावा अशी इच्छा करीतो. पण ह्याशिवाय ज्ञानी म्हणून चौथा असतो. त्याच्या ठिकाणी अशा कल्पनांचा मागमूसच नसतो. म्हणून भक्ती असते ती त्याच्या ठिकाणीच आपले घर आहे असे समजून राहते. ज्याला भक्तीमध्ये अत्यंत आवडीने चहूकडे जेथे तेथे मी सापडत असतो त्याला अशी स्थिती माझ्या भजनानेच प्राप्त होते. संकल्प केल्याशिवाय सर्व आपोआप मला अर्पण होणे हे चौथ्या भक्तीचे लक्षण आहे. त्या भक्तीतील माझे भजन अतर्क्य आहे. तेथे जे कर्म करावे तीच माझी पूजा, तेथे जे बोलणे तोच माझा जप, तेथे जे पाहावे ते अधोक्षजाचेच पवित्र दर्शन होत असते. तेथे चालणे तीच माझी यात्रा, तो जे भक्षण करतो तेच यज्ञात मला अर्पलेली आहुती होते. त्याची निद्रा तीच माझी समाधी. असा जो माझ्यामध्येच भजन करत असतो याप्रमाणे त्याचे सर्व कर्म अनायासाने सहजच मला अर्पण होते. उद्धवा ही सनातन चौथी भक्ती त्याला पूर्णपणे लाभते. उद्धवा आता तुझ्या मनात कदाचित असे येईल की पहिली, दुसरी, तिसरी व चौथी या चारही भक्ती मुळापासूनच चालत आल्या आहेत असे जे म्हणतात ते सर्व काल्पनिक आहे. तर माझी जी सहज प्रकाश स्थिती तिलाच भागवती भक्ती असे म्हटलेले आहे. वेदांतामध्ये हिलाच संवती असे म्हणतात आणि शैवांमध्ये हिलाच शक्ती असे म्हणतात. बौद्ध जिज्ञेश नेमिनाथ असे म्हणतात. जोगी आदिनाथ म्हणतात. कोणी भैरव, कोणी खंडेराव, कोणी गाणपत्य असे म्हणतात व कोणी अव्यक्त असेही म्हणतात. कोणी म्हणतात की ही आदिमाया आहे. सौर म्हणतात की हाच तो सविता आहे. उपासनेच्या भेदाप्रमाणे नावामध्ये असे पुष्कळच भेद आहेत. ते असो. अशी जी प्रकाशाची स्थिती तिलाच भक्ती असे म्हणतात
तिच्याच प्रकाशाने त्रिभुवनामध्ये उत्पत्ती, स्थिती व लय यांचा भास होतो. माझ्या अनेक प्रकारच्या ज्या अवतार मालिका आहेत त्या याच प्रकाशाने उज्ज्वल रीतीने प्रकाशत आहेत. देव, देवी वगैरे सर्व याच प्रकाशाने भासमान होतात. माझ्या अवतारांची उत्पत्तीसुद्धा त्याच प्रकाशाने होत असते आणि माझे अनेक प्रकारची चरित्रे शेवटी त्याच प्रकाशात प्रवेश करतात. अशा प्रकाशाची जी प्राप्ती तीच माझी सनातन भक्ती होय असे समज. उद्धवा, ती मी तुला यथार्थ रीतीने सांगितली. निश्चळ भक्ती ही सनातन आहे हे मूळ श्लोकातील शब्दांचे सांगणे आहे. म्हणूनच सनातन भक्ती मी सविस्तर सांगितली. मूळ श्लोकातील पद व पदाचा अर्थ यांना सोडून उगाच वायफळ काही बोललो नाही. आता श्रोत्यांनी सावधान राहावे, कारण पुढील कथा फारच रम्य आहे. पण उद्धवा, ही अशी माझी भक्ती कशाने प्राप्त होईल असे म्हणशील तर त्याचे उत्तर असे की भक्तिभावाने सत्संग धरली असता माझी भक्ती प्राप्त होते. मुख्यत्वे करून संतांची सेवा हेच साधन देवाला आवडते. ते साधन घडेल तेव्हा संत वचनाप्रमाणेच तो आत्मभाव आणि आत्मभक्ती देत असतो. ज्याला सत्संगतीच्या मेळ्यात राहणे आवडते तो साधू वचनासाठी अत्यंत भुकेलेला असतो. साधूच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द अमान्य करणे हे ज्याला माहीत नाही तोच आत्मभक्तीचा पायाळू होय. साधू वचनावर अत्यंत श्रद्धा आहे असा त्याचा निश्चळ पाहूनच मग त्यावर सद्गुरू कृपा करतो. साधू या चराचरांमध्ये श्रेष्ठ गुरु आहे. खरोखर गुरु वाचून संसारापासून तारणारा दुसरा कोणी नाही. गुरुवचनाने भक्तांना आत्मभक्ती देणारा सर्वस्वी मीच आहे. संसारात जो सद्गुरू असेल त्याची आज्ञा मी शिरसावंद करतो. तो ज्याच्यावर कृपा करतो त्याचा मी तात्काळ उद्धार करतो. त्या सद्गुरूच्या ठिकाणी माझे स्वरूप आहे असे जाणून जो भजन करतो त्याचा मला किती आवडतेपणा आहे हे मलाही सांगता येत नाही. त्याचा इहलोक आणि परलोक दोन्ही चालविणारा मीच, ज्याच्यामुळे मला अत्यंत आनंद होतो आणि त्याच्या आनंदाने माझ्याही आनंदाला भरते येते. त्याला गुरुने जो मार्ग दाखविलेला असतो तो चालताना त्याला मुळीच प्रयास व श्रम पडत नाही. जर संकटे आली तर मीच श्रीकृष्णासमोर धावत असतो व आपले सर्वांग पुढे करतो. तो ज्या पदाला जाणार ते पदच मी त्याच्यापाशी आणतो. संतांच्या सेवेमध्ये आपली अशी प्रीती असते हे श्रीकृष्ण सांगत आहे. असे भाषण ऐकून उद्धवाचे मन कळवळले आणि त्याने मनात म्हटले की असे साधू पुरुष कोण कोण, त्यांचे स्वरूपही विचारावे. तेव्हा त्या भक्तीचे लक्षण तरी कोणते, भजन करण्याची खूण तरी कोणती कोणती हे सविस्तर समजून घेण्यासाठी उद्धवाने आपण प्रश्न केला. ज्ञाते आणि वक्ते पुष्कळ आहेत, पण ते रजतम गुणयुक्त आहेत. ते आपल्याला गुणानुसार निरूपण करतात, म्हणून त्यांना विचारणारे हे चित्ताला मान्य होत नाही. किंवा निखालस सात्विक पुरुष असला तर तो सत्वगुणानेच व्यापलेला असतो. त्यामुळे तो बोलू लागला असता त्याचे बोलणे भलतीकडेच वाहते. त्यामुळे शुद्ध आत्मज्ञान होत नाही. पण कृष्णनाथा, तू काही तसा नव्हेस. खरोखर गुण हे तुझ्याच अधीन आहेत. तू फक्त लीलेने देह धारण करणार आहेस आणि आत्मज्ञान सांगणारा तूच आहेस. म्हणूनच तुला त्रिभुवनामध्ये उत्तम श्लोक असे म्हणतात. म्हणून तुझ्याशिवाय दुसरा कोणीही आम्हाला मान्य होत नाही. हे कृष्णनाथा, माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगणारा तूच एक आहेस. तर तुला सर्वथैव मान्य झालेला खरोखर साधू कोण? जे जे साधू पुरुष तुला मान्य झाले आहेत त्यांचे सर्व लक्षण सांग. तुला आवडती भक्ती कोणती तिचेही लक्षण सांगावे. तुझी प्राप्ती करून देणारी अत्युत्तम श्रेष्ठातील श्रेष्ठ व संतांनी निरंतर आदराने स्वीकारलेली अशी भक्तीतील श्रेष्ठ भक्ती कोणती? संतांनी कोणत्या भक्तीच्या आदराने स्वीकार केला ते संताकडेच विचारावयास जा असे तू म्हणशील तर माझा सर्व विश्वास तुझ्या भाषणावर आहे. म्हणून दुसऱ्याला विचारावे हे मला मान्य नाही. जे निरनिराळ्या देवांना भजतात ते त्या आपल्या देवाचीच भक्ती उत्तम असे म्हणतात. पण श्रीकृष्ण आपल्याला जे मान्य असेल तीच मला सांगावी. कुलशील आणि भाषण ज्यांचे समान असते तशा पुरुषालाच साधू असे म्हणतात. परंतु तू आपल्या मुखाने जो शुद्ध असे म्हणशील तोच मला सर्वथा वंद्य आहे. उद्धवाने शांगधर कृष्णाची
3 संबोधने प्रार्थना केली आहेत. त्या 3 संबोधनामध्ये योजलेल्या 3 विशेषणांनी त्याने आपला विचार श्रीकृष्णाला सादर केला व आपण श्रवण करण्यास अधिकारी आहोत असंही त्यातच सांगितले. पुरुषामध्ये उत्तम पुरुष असा तू, सर्व कर्मांचा व धर्माचा विचार करणारा तूच. म्हणूनच हे सर्व साक्षी गोविंदा तुला पुरुषाध्यक्ष असे म्हणतात. जसे कर्म घडते तसेच त्याचे फल देणारा तू आहेस, म्हणूनच तुझा लोकाध्यक्षपणा वर्णन करण्यात येतो. त्याचप्रमाणे ब्रह्मादिकांचा नियंता आणि जगाचे प्रतिपालन करणारा तूच आहे. हे श्रीकृष्णा, जगाचा प्रतिपाळ करणारा जर मीच आहे आणि त्या जगामध्ये जर तूही आहेस तर तुलाच मी ज्ञानकथा सांगावी इतका तुझ्यातच विशेषपणा काय आहे असे तू म्हणशील. पण असे जरी तुझे म्हणणे असले तरी तू सर्वज्ञ व सर्वेश्वर आहेस. तू अंतरात्मा व सर्वांचे नियमन करणारा ईश्वर आहेस. तेव्हा जर मला अधिकार तुला योग्य दिसत असेल तर मला ज्ञानाचा निश्चय सांगावा. मला अधिकार नाही असे जरी म्हटले तरी मी तुला शरण आलो आहे हे बघ. तुझ्याजवळ शरणागती उपेक्षा तर काहीही मुळीच होत नाही. विषयांमध्ये भयंकर दुःख आहे हे जाणूनच तुझ्या पायासमोर आलो आहे. मी अत्यंत दीन असल्यामुळे तुझा भिकारी झालो आहे. याकरता माझ्यावर तू अवश्य कृपा कर. माझ्या वासना अनिवार झालेल्या आहेत. त्या मला आवरत नसल्यामुळे मला त्यांचे निवारण करता येत नाही. श्रीकृष्णा, त्यातून निवारण कर यासाठी मी तुझ्या चरणाजवळ शरण आलो आहे. मी तुझा एक प्रेमळ भक्त आहे असे म्हटले तरीसुद्धा मोठा गर्वच दिसून येतो. पण श्री अनंता, तू सर्वज्ञ आहेस व दीनाविषयी कृपावंत आहेस. श्रीकृष्णा, मीच एक श्रवणाचा अधिकारी आहे असेही माझ्याने म्हणवत नाही. याकरता मी कृपानिघे माझ्यावर कृपा करावी असे म्हणून त्याचे पाय धरले. आम्ही एकाच कुळात जन्मलेले नैसर्गिक मित्र आहोत, तेव्हा माझे पाय धरणे हे बरोबर नाही असे तू म्हटलेस तर हे गोविंदा, ते म्हणण्यातले मर्मसुद्धा मला कळले आहे. तू निर्गुण व सर्वत्र समान आहेस. तू चित्स्वरूप व चिदाकाश आहे. पुरुषांमध्ये उत्तम पुरुष आणि सर्वांना व्यंद असा तूच आहेस. प्रकृती पुरुषाहूनही थोर असे जे निर्विकार परब्रह्म, ते तू वेदशास्त्रांना तुझा अंत लागत नाही. तू इंद्रियांना अगोचर आहेस. आता आपल्या भाग्याचे स्वरूप ऐक. त्या तुला आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो आहे. मुकुट, कुंडले व वनमाला धारण केलेली तुझी मेघांप्रमाणे श्यामसुंदर मूर्ती कशी शोभते आहे. ते सुंदर कमलनेत्र पितांबर परिधान केलेला असे तुझे स्वरूप पाहून तन्मय अगदी तृप्त होऊन जाते. तू सर्व जगाचे जीवन आहेस. त्या तुझे दर्शन अत्यंत गोड आहे. ते घेताच जगाची इच्छा पूर्ण होते. पण अशा त्या देहाची सुद्धा तुला इच्छा नाही. देवा इतका तू निरीच्छ आहेस. तरी देखील भक्तांवर कृपा करावी असा तुला कळवळा येऊन तू अनेक अवतार धारण करतोस. भक्तांच्या इच्छेकरताच तू आपल्या लीलेने देहाचा सोहळा दाखवितोस. हे कृष्णनाथा, खरोखर भक्तांवर कृपा करावी म्हणूनच तू अवतार घेतला आहेस. म्हणून मी प्रार्थना न करताही तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देणारा सहजच ठरलास. ज्याप्रमाणे वासराचा हुंकार ऐकताच गाय पाणावून धावून येत असते, त्याप्रमाणे उद्धवाच्या प्रश्नाने देवही आत्मज्ञानाने भरून आला पहा. सकाळ संध्याकाळ धन्याला दूध मिळते, तेही वासराच्या योगाने मिळते. वत्साला गाय जशी स्वभावताच पाणावते, त्याप्रमाणे श्रीकृष्णही उद्धवाला वश झाले. उद्धव हा श्रीकृष्णाला प्रेमानेच आवडलेला असल्यामुळे त्याच्या प्रभावी प्रश्नांची श्रीकृष्णाला अतिशय गोडी वाटत असते. श्रीकृष्ण जोडीला मिळाल्यामुळे उद्धवाच्या भाग्यांची थोरवी केवढी मोठी आहे. उद्धव जे काही विचारी तो प्रश्न आदराने स्वीकारण्याला श्रीकृष्णनाथ ओंजळ पुढे करून तयार असत. आवडीने ते त्याला चाटावयाच्या बेतात आले. श्रीकृष्ण त्याच्या भक्तीला इतके भुलले होते. पंख न फुटलेल्या पिलांना पक्षीं जशी चोचीने चारा घालते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाची गुप्त गोष्ट श्रीकृष्णही उद्धवाच्या हृदयात घालू लागले. आता उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण 5 श्लोकांनी देईल व त्यात साधूंची
अद्भुत आणि अत्यंत पवित्र लक्षणे सांगेल. साधूंची लक्षणे अपार आहेत, तरी त्यातील उत्तमोत्तम 30 गुण निवडून श्रीकृष्ण आपणहून उद्धवाला सांगत आहे. कृपेला काही स्वतंत्र अस्तित्व नाही. ती ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होते तोच साधू होय. कृपा ही संतांच्याच देहामध्ये राहत असते. त्याच्यामुळेच ती साऱ्या जगात मोठेपणा पावली आहे. कृपा त्यांच्यामुळेच महत्त्वाला आली. त्यांच्या जीवावर दया जगली. त्यांनीच कठीणपणाचा काटा काढून टाकला आणि त्यांनीच निष्ठुरता समूळ उपटून टाकली. साधूची कृपा ही प्राणीमात्रांच्या ठिकाणी सर्वांवर सारखीच असते. इथे आणि तेथे असा निरनिराळ्या स्थळी निरनिराळा फरक त्यांच्याजवळ नसतो. त्यांच्या ठिकाणी अवकृपा नष्ट झालेली असते. दयाळू मनुष्याचे चित्त मोठे विलक्षण असते. प्राणीमात्रांचे जीव तो आपल्या जीवामध्ये घालतो आणि दुःखाचे हरण करून सुख देतो. याप्रमाणे त्याची कृपा अद्भुत असते. ज्यामुळे आपल्याला दुःख होते ते दुसऱ्याला मुळीच करत नाही आणि त्यामुळे आपल्याला सुख होते ते तो प्राणीमात्रांना अवश्य करतो. याचे नाव कृपाळूपणा. हे संतांचे पहिले लक्षण. दुसरे लक्षण अहद्रहता. तेही आता सांगतो ऐक. अहद्रहता ही लोकांमध्ये भटकत फिरत असता तिला कोठे थारा मिळेनाच. मग ती साधू संतांना शरण आली तेव्हा तिथे मात्र तिला वस्ती करून राहण्यास भरपूर जागा मिळाली. साधू हे शरणागतावर दया करणारे असल्यामुळे त्यांनी अद्रोहताचे प्रतिपादन केले. ते प्राणीमात्रांमध्ये भगवंतालाच पाहत असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी द्रोहाची वार्ताच नाहीशी झालेली असते. व्याघ्र सर्पादिकांच्या देहांचा द्वेषसुद्धा त्या साधूंच्या मनात उत्पन्न होत नाही. ते व्याघ्र सर्प जरी उपद्रव घ्यावयास आले तरी साधू त्यांचा द्वेष करीत नाही. देहावर काही आपत्ती आली तरी तिच्या पुढे प्रारब्ध कर्माचाच नाश होतो असे मानून तो साधू आपत्तीविषयी काहीही द्वेष येऊ देत नाही आणि आत्मज्ञानामुळे क्रोधाला कधी शिवतही नाही. हीच अहोद्रता असे समज. हे दुसरे लक्षण होय. आता तितिक्षा सांगतो ऐक. तितिक्षा म्हणजे साधूंच्या अंगी असणारी सहनशीलता होय. शांती परदेशी झाली होती. ती ज्याच्याकडे जाई तो तिला परत घालवून देत असे. तेव्हा ती अत्यंत दीन होऊन काकुळतीस येताच संतांनी तिला आपल्या घरी आणले. संतांनी अत्यंत प्रेमाने तिचे प्रतिपालन केले म्हणून ती भगवंतांचीही प्रिय झाली आणि त्याने आपले सर्व वैभव शांतीच्या हातात दिले. हे सारे वैभव घेऊन शांती ही संतांपाशीच निरंतर राहत असते. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी रात्रंदिवस अनिवार्य सहनशीलता असते. सर्व प्राणीमात्रांना उपद्रव जरी साधूंना होऊ लागला तरी तो कोणालाच हा मला किंवा हा वाईट असे म्हणत नाही. तो आत्मशांतीच्या चव्हाट्यावर नाचत असतो. त्याचे नाव उत्तम संत होय. अशी जी सहनशीलता तिचेच नाव तितिक्षा. हे नीट लक्षात ठेव. हे संतांचे तिसरे लक्षण होय. आता सत्याची सत्यता ऐक. सत्य हे ह्या जगामध्ये अल्पायुषीच झाले होते. ते जिथल्या तिथेच जन्मवयाचे आणि जिथल्या तिथेच मरावयाचे अशी त्याची अवस्था झाली होती. ते कोठेच वाढीला लागत नसे म्हणून ते संतांपुढे जाऊन उभे राहिले. सत्याची आणि संतांची भेट होत असता सत्य स्वरूपातच दोघांचीही गाठ पडली. तेव्हा सत्य हे संत स्वरूप बनून गेले व सृष्टीमध्ये चिरंजीव होऊन राहिले. याप्रमाणे सत्य हे संतांच्या कृपादृष्टीनेच सत्यत्वाने पुष्ट झाले. ते संतांच्या बळाने जगात सर्वत्र फैलावले म्हणून सत्याच्या योगाने परब्रह्माची भेट होते. या संतांच्या उपकाराबद्दल उतराई होण्यासाठी सत्य हे त्यांच्या चरणी लागले म्हणून सत्याला संतांच्या चरणा वाचून दुसरा थारा नाही. असे जे सत्याला आधारभूत असतात, ज्यांच्या पंखाखाली सत्य हे जीव धरून राहते, ज्यांच्या बळाने सत्य हे समर्थ होते तेच शुद्ध संत म्हणून समजावे. ज्यांना सत्याच्या योगानेच अंतर्बाह्य संतोष होतो, जे सत्य स्वरूपाचे सामर्थ्यवान झालेले असतात, ज्यांची दृष्टी सत्याने तृप्त होऊन ढेकर देते आणि सत्य भाषणाने ज्यांच्या वाचेची हालचाल होऊ लागते, याचेच नाव सत्याचे श्रेष्ठत्व. तेच संतांचे राहते घर होय. असे संत खरोखर मला मान्य होतात. मी निरंतर त्यांच्याच पाशी असतो.
ज्यांची असत्य वर्तन होऊ न देण्याचा निश्चय केलेला असतो त्यांच्या ठिकाणी सत्य हे समप्रमाणामध्ये राहत असते. जे निरंतर सत्यानेच संपन्न असतात त्यांचे वर्तन हे साधूंचे मुख्य लक्षण होय. याचेच नाव सत्यसार, हेच संतांचे खरे लक्षण. हा संतांचा महत्त्वाचा चौथा गुण होय. आता शुद्ध आणि अपार असा गुण सांगतो ते ऐक. ज्याने निंदा, मत्सर इत्यादी सारे दोष आत्मज्ञानाने धुवून टाकले आणि अनिंदित अशा आत्मज्ञानाने चित्त अत्यंत पवित्र केले. जो गुरु आज्ञारूप तीर्थामध्ये स्नान केला आणि जे स्नान केल्यामुळे सर्वांगांनी शांत झाला, तसेच जो त्रिविध तापांपासून मुक्त झाला व मत्स्य स्वरूपाने पवित्र झाला, त्याची पवित्रता किती सांगावी. त्याच्या चरणांचे तीर्थच मागत असतात. मी सुद्धा त्याच्या पदराजाची इच्छा करणारा आहे. मग इतरांची कृष्णा काय. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, हा अनवद्य नावाचा 5वा गुण होय. आता सर्वांच्या समदृष्टीने समान पाहणे हा 6वा गुण ऐक. आत्मस्वरूपामुळे साधूला सर्व समताच प्राप्त झालेली असते. म्हणून जो सर्व प्राणीमात्रांना समान दृष्टीनेच पाहत असतो. समुद्रात मिठाचा खडा टाकला म्हणजे जो जसा नाहीसा होऊन जातो, त्याप्रमाणे त्या साधूच्या अंतःकरणात विषमता पूर्णपणे नष्ट झालेली असते. अनेक प्रकारचे अलंकार व वस्तू सोन्याच्या म्हणून विकत घेतल्या आणि ते गोड पदार्थ मोडले नाहीत तरी स्वभावतः ते सर्व सोनेच असते. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे आकार व नाना प्रकारची नावे यामुळे सर्व जग विषमच दिसत असते. परंतु साधू हात चित्स्वरूपामुळे ते सर्व जग समान स्वरूपामध्ये पाहत असतो. आत्मज्ञानामुळे तो विषमता पाहत नाही. अशा समसमान स्थितीमध्ये दैवयोगाने सुखे दुःखे प्राप्त झालेली असतानाही ती साम्यावस्था स्वभावतः तद्रूपतेच्या ऐक्यवाक्याने व द्वंद्व भावनेला मुकलेली असते. उजव्या बाजूने येऊन मिळालेल्या महानदीला आणि डाव्या बाजूने येऊन मिळालेल्या गावच्या ओहोळाला, अशा दोघांनाही त्यांच्यातील सर्व गुणदोष नाहीसे करून गंगा आपल्याशी एकरूप करते. मग तेथे अमुक पवित्र आणि अमुक अपवित्र असे मुळीच म्हणता येत नाही. गोडपणा आणि मुचूळपणा अशा निरनिराळ्या भेदांना गंगा आपल्या स्वरूपाने समरूपता आणते. त्याचप्रमाणे सुखदुःखांची भावना साधूंच्या समदृष्टीच्या योगाने एकसारखीच असते. सदा सर्वदा आत्मज्ञानाने परिपूर्ण असावयाचे हेच संतांचे थोर लक्षण आहे. सोंगाड्या एकटा एकत्र एकच असून तो गाय, वाघ अशी निरनिराळी सोंगे घेतो, पण त्या सोंगामधला सोंगाड्या ओळखला की त्या खेळातल्या सोंगाचे भ्रम नाहीसा झालाच असे समजावे. त्याचप्रमाणे भय किंवा अभय ही भाषा केवळ दैत्याच्या भावनेनेच उठत असते. साधू हा द्वैत्याच्या ठिकाणी एकरूपतेने परिपूर्ण असल्यामुळे भय आणि निर्भय हा भेद तो जाणत नाही. द्वंद्वाच्या ठिकाणी समत्वाने परिपूर्ण असणे हा साधूचा 6वा गुण होय. आता त्याचे परोपकार हे 7वे लक्षण ऐक. वृक्ष हा पाने, फुले, छाया, फळ, साल, लाकूड, मुळे इत्यादी प्रत्येक अंगाने लोकांना फलदायक होतो व सर्वांवर नेहमी परोपकारच करत असतो. वृक्षाचे जो पालन करतो किंवा त्याला तोडण्यासाठी त्याच्या मुळामध्ये जो घाव घालतो, त्या दोघांनाही वृक्ष पुष्पे व फळे यांनी सारखेच संतुष्ट करतो. वृक्षावर फळे भरून आली तरी त्यापैकी एकही फळ तो वृक्ष स्वतः चाखून पाहत नाही. त्याप्रमाणे कर्मफळाला जो शिवत नाही तो अनायसेच परब्रह्मस्वरूप होतो. त्याचप्रमाणे काया वाच मने करून साधूही उपकाराकरिताच वाढलेला असतो. हे आपले किंवा हे दुसरे असे म्हणणे तो जाणतच नाही. सर्वांवर उपकार करणे एवढेच तो जाणतो. चंद्र हा आकाशामध्ये उदय पाहून ज्याप्रमाणे सर्व जगाचा अंधार नाहीसा करतो, विश्वाचा ताप दूर करतो व आपल्या किरणांनी सर्वांना शांत करून सोडतो, त्या चंद्रापासून निघणारे अमृत चकोरांनीच प्राशन करावे आणि इतरांना ते देऊ नये असे काही चंद्र म्हणत नाही. जो ज्या ज्या भावनेने भजन करतो तसे तसे त्याला सुख प्राप्त होते. त्याप्रमाणे साधूपाशी जो जशी जशी श्रद्धा धरतो त्याला त्याचा तो तसेच सुख देतो. याप्रमाणे साधू सर्व जगावर उपकार करणारा होतो. कावळे चंद्राचा धिक्कार करतात व